हॅलो, तुम्हा सर्वांच्या माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मी इथे काकडीचे पराठे बनवत आहे। मी काकडी छान धुवून घेतलेली आहे आणि त्याचे छिलके काढून घेतलेली आहे आणि आता त्याला मी अशी किसून घेत आहे। मी 3-4 काकडी घेतल्या आहे। आता मी त्याला असे बारीक बारीक किसून घेत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता मी हे सगळं माझ्या 3-4 काकड्या किसून झालेल्या आहे। आता मी त्याच्यामध्ये टमाटर, कांदे, मिरची, सांबार असे छान स्वच्छ धुवून बारीक बारीक कट करून मी त्या काकडीच्या मिश्रणामध्ये टाकत आहे। मी सर्व हे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता मी याच्यामध्ये गव्हाचे पीठ, तुम्ही याच्यामध्ये तांदळाचे पीठ पण ॲड करू शकता, बट मी आता सध्यासाठी गव्हाचे पीठच ॲड केलेले आहे। आणि मी आता इथे बेसन थोडं ॲड करत आहे। तुम्ही तुमच्या अनुसार कोणतं पण पीठ इथे यूज करू शकता, रागीचं वगैरे पीठ पण ॲड करू शकता। मी ते लगेच पाणी टाकलेलं नाही आहे। मी इथे आता हे मिश्रण करत आहे, मिक्स करत आहे। आता मी पाणी ॲड केलेलं आहे, कारण की काकडीला आधीच पाणी सुटून जाते। मी गॅसवरती तवा गरम केलेला आहे। तवा गरम झाल्यावरती तेल लावलेलं आहे। आता मी इथे काकडीचं मिश्रण तव्यावरती टाकत आहे। छोटा चम्मच वापरला आहे मी इथे तव्यावरती टाकण्यासाठी। तर मी आता हे बघा गोल गोल याच्यामध्ये मी हे पूर्ण सेट करत आहे। वरून मी तेल पण टाकलेलं आहे आणि मी आता याला झाकून ठेवत आहे। तर हा बघा इथे माझ्या वन साइड झालेला आहे। तर इथे माझ्या काकडीचा पराठा आता रेडी झालेला आहे। हा पूर्णपणे शिजलेला आहे, तयार झालेला आहे। आता मी इथे वराडी ठेचा यूज करत आहे। तुम्ही चटणी वगैरे काही पण वापरू शकता। मी इथे ठेचा घेतलेला आहे आणि मी याची टेस्ट बघत आहे मीठ कमी झाले की नाही। तर हा बघा पूर्णपणे तयार झालेला आहे। मी इथे खाऊन बघत आहे। प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा। बाय।